तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आता सप्टेंबर महिन्याचा एंडिंग आणि लवकरच ऑक्टोबर महिन्यामध्ये घटस्थापना सुरू होत आहे आणि घटस्थापनेच्या थोड्या दिवस अगोदरच पितृपक्ष असतो. तर या पितृपक्षाबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात. त्यांना पितृपक्ष म्हणतात किंवा पितृपक्ष पंधरवडा म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे. पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने आशीर्वादही देतात. त्याच वेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालते. यंदा पितृपक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील? यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व पितृ अमावस्याला संपेल. सर्व पितृ अमावस्याला पितृमोक्ष अमावस्या असेही महालय असेही म्हणतात. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीत झाला असेल त्या नातेवाईकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्ध विधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबियाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष पंधरवडा असा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास जे तिथीला आपला पिता मृत झाला असेल, म्हणजे समजा जानेवारी महिना असेल किंवा फेब्रुवारी, कोणत्याही महिन्यामध्ये आपण जो दिवस वारण्याचा असतो त्या दिवशी तिथी असते. नवमी, चतुर्थी, अष्टमी, प्रतिपदा या तिथीतून ज्या तिथीला आपल्या घरातला व्यक्ती वारला असेल त्याच तिथीला या पंधरवाड्यामध्ये ती तिथी ज्या तारखेला येईल, मग ती 17ला येईल प्रतिपदा असेल तर, किंवा 18ला येऊ शकते द्वितीया असेल तर, या हिशोबाने तुम्ही त्या दिवशी आपले पितृ जेवू घालायचे आहे. पितृपक्षाचे महत्त्व. भारतीय परंपरेतील पौराणिक कथेनुसार पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामधील विशेष क्षेत्रात राहतात. त्यालाच पितृलोक म्हणतात असे मानले जाते. पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील 3 पिढ्या. मृत्यूचा देवता म्हणजे यम हा जगाचा प्रभारी असतो. असे मानले जाते की पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीतील एक सदस्य मरण पावतो. पितृलोकामध्ये गेलेल्या 3 पिढ्यांची विधी केली जाते. श्राद्ध जर विधीपूर्ण, समर्पण, प्रेम आणि आदराने केले तर पूर्वज प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्तींपासून आपले रक्षण करून आपल्याला समृद्धी आणि यश प्रदान करतात. परंपरेनुसार आपल्या पितरांना आवाहन करण्यासाठी भात, काळे तीळ आणि तुपाचं मिश्रण करून पिंडदान आणि तर्पण केलं जातं. यानंतर विष्णू भगवान व यमराजाची पूजा अर्चा करूनच सोबतच पितरांची पूजाही केली जाते. आपल्या 3 पिढ्यांपर्यंतच्या पूर्वजांची पूजा करण्याची मान्यता आहे. ब्राह्मणाला आपल्या घरी आमंत्रित करून त्यांच्याद्वारे पूजा केल्यानंतर आपल्या पूर्वजांना ह्या निमित्ताने केलेले विशेष भोजन अर्पण केले जाते. मग आमंत्रित ब्राह्मणालाही भोजन दिलं जातं. तुम्ही ब्राह्मण बोलू शकता किंवा दुसरा एखादा तुमच्या ओळखीचा असा कोणी व्यक्ती आपला भाऊबंद सोडून तर त्यालाही बोलवू शकता. ब्राह्मणाला किंवा त्या व्यक्तीला दक्षिणा, फळ, मिठाई आणि वस्त्र देऊन प्रसन्न केलं जातं आणि सर्व कुटुंब त्यांच्याकडून आशीर्वाद घेतं. पूजेनंतर सर्व जेवण एक ताटात वाढून गाय, कुत्रे, कावळा आणि मुंग्यांना देणं आवश्यक मानलं जातं. पितृपक्षात अपशब्द बोलणं, राग करणं, छळकपट करणं किंवा कोणत्याही अहिताच्या गोष्टी करणं चुकीचं मानलं जातं. हे कार्य करताना करणाऱ्याचं मन, वाणी आणि कर्म हे शुद्धतापूर्ण होणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा दुर्व्यवहार पूर्णतः वर्ज्य असतं. आपला सुद्धा आणि जो आपण जेवू घालणारा व्यक्ती आहे त्याचं सुद्धा त्याच प्रकारे तो नीतिमत्तावाला असला पाहिजे, एकनिष्ठ चांगला व्यक्ती असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, व्यसन वगैरे करणारा नकोय. तसंच ह्या विधी दरम्यान कोणत्याही प्रकारचा नशा, तामसिक जेवण, मद्यपान, मांसाहारी भोजन करायचं नसतं. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शुद्धता.
पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे. आणि धर्मशास्त्र सुद्धा सांगते, देव पितृ कार्याभ्यान प्रमदित्यव्यम, देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. म्हणजे मनपूर्वकच ती गोष्ट करायची आहे, करायची म्हणून करायची नाही. पितृपक्ष काळात या गोष्टी करू नये. मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. जरी आपल्या पितरांना आनंद झालेला आहे की आपले वंशज चांगलं काहीतरी कार्य करतायत, तरी पण देखील जितका तिथं त्यांचा वावर असतो घरामध्ये, तिथे नकारात्मकता पसरली असते. शेवटी आपण एक पॉझिटिव्ह, म्हणजे आपण जिवंत आहे आणि ते मेलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यात नकारात्मक ऊर्जा असणारच. पितृपक्षाच्या काळात लग्न, मंगळ, मुंडन, उपनयन, संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास सुद्धा मनाई आहे. श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही. आता बघूया पिंडदान कसे करावे. महाभारतानुसार श्राद्धामध्ये 3 पिंडांचे विधान आहे. त्यामधील पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे, दुसरे पिंड श्राद्धकर्त्याच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे. जे लोक या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर पितरांची सदैव कृपादृष्टी राहते. सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गायीच्या शेणाने सारवून गंगाजलाने पवित्र करा. घराच्या अंगणात रांगोळी काढावी. महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे. ब्राह्मणाला आमंत्रण देऊन पितरांची पूजा तर्पण करून घ्यावे. पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी. गाय, कुत्रा, कावळा आणि अतिथीसाठी जेवणातील घर घास वेगळे काढून ठेवावेत. ब्राह्मणाला आदरपूर्वक जेवू घालावे. वाटर दक्षिण देऊन तृप्त करावे. ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत. पहिले पिंड जे पाण्यामध्ये जाते ते चंद्रदेवाला तृप्त करते आणि चंद्र स्वतः देवता आणि पितरांना संतुष्ट करतात. अशा प्रकारे पत्नी गुरुजनांच्या आज्ञेने दुसरे पिंड ग्रहण करते. यामुळे पितर प्रसन्न होऊन पुत्राची इच्छा असणाऱ्याला पुरुषाला पुत्र प्रदान करतात. तिसरे पिंड अग्नीमध्ये टाकले जाते. यामुळे पितर तृप्त होऊन व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तरी पण एखादा तुमच्या जवळपासच्या ब्राह्मणाचा सल्ल्यामसलतीनेच तुम्ही तो विधी पूर्ण करा. आणि ज्यांना माहीत असेल त्यांचा काही विषय नाही. रामकृष्ण हरी.